गणेश चतुर्थी हा भारतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि भक्तिभावाने साजरा होणारा सण आहे। श्री गणेशा हे बुद्धी, ज्ञान, यश आणि शुभतेचे अधिपती मानले जातात। कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचे पूजन केले जाते, कारण ते विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता आहे। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते। या दिवशी घरोघरी, मंडळांमध्ये गणेशाची मूर्ती आणली जाते आणि प्राणप्रतिष्ठा केली जाते। भक्तगण विविध प्रकारच्या सजावट, मंत्रोच्चार, भजन, आरती करून गणेशाचे पूजन करतात। या सणामध्ये उत्साह, श्रद्धा आणि भक्तीचा संगम असतो। गणपतीची पूजा करताना योग्य विधी, योग्य वेळ आणि मंत्रांचे महत्त्व असते। योग्य पद्धतीने पूजा केल्यास घरात सुख, समृद्धी, बुद्धी आणि यश प्राप्त होते। गणपती बाप्पा मोरया। आज आपण जाणून घेणार आहोत गणेश चतुर्थी 2025 कधी आहे, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी, पूजाविधी, मंत्र आणि काही खास उपाय। शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक खास टीप आणि सबस्क्राईब करण्याची आठवण करून देणार आहे। गणेश चतुर्थीचे महत्त्व। गणेश चतुर्थी हा आपल्या भारतातील अत्यंत पवित्र सण आहे। गणपती हे बुद्धी, ज्ञान आणि यशाचे देव मानले जातात। कोणतेही शुभ कार्य गणपती पूजेशिवाय सुरू होत नाही, कारण ते विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता आहेत। गणेश चतुर्थी 2025 ची तारीख व मुहूर्त। गणेश चतुर्थी 2025 रोजी 27 ऑगस्ट बुधवार या दिवशी होणार आहे। चतुर्थी तिथी सुरू 26 ऑगस्ट दुपारी 3:51 चतुर्थी तिथी समाप्त 27 ऑगस्ट संध्याकाळी 6:08। प्राणप्रतिष्ठेचा सर्वोत्तम वेळ म्हणजे मध्यान्ह मुहूर्त, सकाळी 11:32 ते दुपारी 1:58 पर्यंत, 2 तास 26 मिनिटे। हा वेळ गणपतीच्या मूळ मध्यान्ह पूजेसाठी उत्तम मानला जातो। गणेश प्राणप्रतिष्ठा कशी करावी सोप्या पद्धतीने। गणपतीची मूर्ती आणण्यापूर्वी घर स्वच्छ करा। चौकटीवर लाल किंवा पिवळा कपडा घालून मूर्ती बसवा। मूर्ती बसवल्यानंतर या व्हिडिओमध्ये जे मंत्र सांगितले आहे ते प्राणप्रतिष्ठा करत असताना बोलावे। ओम गणेशाय नमः अस्मिन् बिंबे गणपती अवाह्यामि स्थापयामि पूजयामि। मंत्र बोलून झाले की मूर्तीला अक्षत, पुष्प, दुर्वा, लाडू अर्पण करा किंवा मोदक अर्पण करा। कलश स्थापन करून त्यावर नारळ ठेवावा। धूप, दीप, नैवेद्य दाखवावा। गणेश पूजेतील मुख्य मंत्र। संकल्प मंत्र। मम सर्व कोष्ठ पशांतये श्री गणपती प्रीत्यर्थ गणेश पूजा करिष्ये। गणेश बीज मंत्र। ओम गंग गणपतये नमः। अथर्व शीर्ष पठण नक्की करावे। काही सोपे आणि घरगुती उपाय सुख समृद्धीसाठी। गणेश मूर्तीस दुर्वा व मोदक आवडतात, दररोज द्यावे। गणेश मंत्राचा 21 वेळा जप करावा। ओम गंग गणपतये नमः। मूर्ती बसवताना ईशान्य दिशेकडे तोंड असावे। विसर्जनापर्यंत नारळ, दुर्वा, मोदक अर्पण करत राहा। विसर्जन करताना गणेशाला निरोप द्या, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। पर्यावरणपूरक विसर्जन करा। अशा श्रद्धेने केलेली गणेश पूजा नेहमीच फलदायी होते। गणेश चतुर्थीचा सण आनंदाने, पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आणि हो, अशाच उपयुक्त माहितींसाठी सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। मूर्तीत प्राण कसे आणावे, प्राणप्रतिष्ठा विधी। संकल्प करा। उजव्या हातात पाणी, अक्षत, पुष्प घेऊन म्हणा, मम सर्व कोष्ठ पशांतये श्री गणपती प्रीत्यर्थ प्राणप्रतिष्ठा कर। गणपती देवाला आवाहन करा। मूर्तीसमोर हात जोडून मंत्र म्हणा। ओम गणेशाय नमः अस्मिन् बिंबे गणपती अवाह्यामि स्थापयामि पूजयामि। याचा अर्थ, हे गणपती बाप्पा, या मूर्तीत आपण साक्षात वास करा। नेत्रान्वेषण। डोळे उघडणे। मूर्तीच्या डोळ्यांना अक्षत, चंदन, फूल लावा। गणेशाच्या डोळ्यांवर हलक्या हाताने स्पर्श करत म्हणा, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा। हे पंचप्राण मूर्ती स्थापित करण्याचे प्रतीक आहे। प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यावर मूर्तीला पाणी, अक्षत, फूल, दुर्वा, नैवेद्य अर्पण करा। नंतर आरती करा। सुखकर्ता दुःखहर्ता। सोप्या भाषेत अर्थ, हे गणपती बाप्पा,
या मूर्तीत आपण साक्षात वास करा आणि आमच्यावर कृपा करा. श्री स्वामी समर्थ.